नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत गोव्याला जाताना आलेला एक चित्तथरारक प्रसंग। कथेला सुरुवात करण्याअगोदर आपण जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा। आपणाला निघायला आधीच खूप उशीर झालेला आहे। मामा कुठे राहिलेत अजून? श्रेयस अगदी संतापून बोलला। मी कॉल केला होता त्यांना, अगदी कोपऱ्यावरच आहेत असे बोलले मामा। आर्यन श्रेयसला म्हणाला, तू ना असा मोबाईल पकड आणि मग सेल्फी काढ। इकडे अथर्व आणि तन्मय सेल्फी काढण्यात बिझी होते। अरे काय यार, तुम्ही तिथे गेल्यावर हे करायचंच आहे ना? प्रज्योत थोडा रागात पण समजावून सांगत होता। प्रज्योत, श्रेयस, तन्मय, आर्यन, अथर्व आणि त्यांचा मामा म्हणजेच अक्षय असे सर्वजण मिळून पहिल्यांदाच एकत्र दूरवर ट्रिपला जात होते आणि ठिकाणही तसंच खूप दिवसापासून ठरलेलं होतं, गोवा। डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षामध्ये असणारे श्रेयस, तन्मय आणि आर्यन व प्रज्योत हा एका ठिकाणी नोकरी करणारा अगदी समजूतदार मुलगा होता आणि अथर्व हा सगळ्यात छोटा पण अत्यंत हुशार होता। एकंदरीत सर्वच जण अगदी त्यापर्यंत हुशार होते आणि त्यांचा सर्वांचा लाडका मामा अक्षय हा MBAच्या शेवटच्या वर्षात। असे सर्वच जण शिकणारे विद्यार्थीच होते। 5Gच्या आणि रील्सच्या जमान्यातील ही पोरं अंधविश्वासापासून खूपच दूर होती, अगदी जाणून बुजूनच। मम्मी दे ग पटकन तो डब्बा, तुला सांगितलं होतं ना आम्ही बाहेरच जेवणार आहोत म्हणून, तरी देखील तू झुणका बांधून देत आहेस। त्यांना सांगितलंय मी की पोहोचलंच आहे, पण अजून मी तर घरीच आहे, अक्षय त्याच्या आईशी बोलत होता। हो अरे थांबशील का? झालंच आहे बघ, सगळी पोरं चाललं आहेत, पोटाची जरा पण खबर नसते तुम्हा लोकांना। असं बोलून आईने 2 कप्प्याचा डबा आणि कसली तरी पुडी बांधून पॉलिथिनची अक्षयच्या हातात थैली थांबवली। अरे आई, हे डबा ठीक आहे, पण ही पुडी कसली? अक्षयने सगळा विचार सोडून हा प्रश्न विचारला। काही नाही रे, रात्रीचे चालला आहात, जवान पोरं तुम्ही, रस्ता चांगला असेल नसेल, सोबत स्वामींचा गंध आणि बाळूमामांचा फोटो दिला आहे, जपून ठेव। काय आई तू पण, हे बघ मी मानत नाही असं नाही, पण ह्या सर्व गोष्टी खूप जपून ठेवाव्या लागतात, कुठे चुकून कसाही हात लागेल आमचा, अक्षय थोडा वैतागूनच बोलला। हा म्हणूनच जेवणाच्या डब्यासोबत दिलेला आहे, गाडीत ठेवून द्या, ते काय अडचण नाही करणार तुम्हाला, आई अगदी समजावून सांगत होती। बरं झालं का तुझं सगळं, की आणखी आहे काय? निघू का मी? असा प्रश्नाचा भडीमार अक्षयने आईवर केला। काही नाही बाळा, नीट जावा, वाटेत काही वेगळं वाटलं तर अजिबात गाडी थांबवू नका। हो आई चालेल, येतो मी, पप्पा काळजी घ्या, असं बोलून अक्षयने शेवटी त्याची कार काढली व निघाला। घड्याळात ऑलमोस्ट 10 वाजत आले होते। अक्षयची गाडी भरधाव वेगात भाच्यांच्या घरी निघत होती। अखेर तो त्यांच्या घरी पोहोचला। ते सर्व बाहेर उभे राहून ह्यांची वाट बघत होते। पहिलीच ट्रिप असल्याने सर्वच भाचे लोक उत्साही होते। वेळ न दवडता सर्वांनी आपापल्या सीट पकडल्या। श्रेयस सर्वात मोठा असल्याने तो अक्षयसोबत पुढेच बसणार होता। अथर्व गाडीच्या स्पीकरला मोबाईल जोडून गाणी वाजवत होता आणि श्रेयस मॅप चालू करून होता। तसा अक्षयला रस्ता माहीतच होता, पण रात्रीची वेळ असल्याने खात्री म्हणून मॅप चालू ठेवला होता। गणपती बाप्पा मोरया असे बोलून प्रवास चालू झाला। थोड्या अंतरावर गेल्यावर गावची नदी लागणार होती। मस्त अंधार आणि चांदणे पडले होते। सर्वच जण तो नजारा गाडीतून बघत होता। गाडीत मस्त गाणे व बाहेरचा तो रात्रीचा नदीवरचा नजारा सर्वांनाच भुलवत होता। चर्र आवाज करून गाडीचा ब्रेक लागला व गाडी आहे त्या ठिकाणी थांबली। अशा अचानक गाडी थांबल्यामुळे सगळ्यांचं लक्ष नदीवरून हटून अक्षयकडे आकर्षित झालं। तोपर्यंत तन्मय जोरात ओरडला, अरे हा कोण आहे? अथर्वचा हात नकळत मोबाईलचं गाणं बंद करण्यासाठी गेला। त्यावेळेस रातकिड्यांचा आवाज देखील त्या नदीच्या पुलावर घुमू लागला। सर्वजण एकटक आता समोर पाहत होते। अक्षयने गाडीचा डिंपल छोटा केला। कुणीतरी अगदी वाकून अंगावर फाटलेली बाचके घालून तोंडात बिडी फुंकून त्या अंधुक धुक्यात गाडी समोरून चालत जात होता। डोळे मात्र त्याचे दिसत नव्हते। केस त्या बाचक्यातून थोडेसे बाहेर आलेले, पांढरे फिकट, बाजूच्या पडलेल्या दातातून बिडी चावत तो रस्ता पार करत होता। गाडीत मात्र सर्वजण शांत बसून तिकडेच बघत होते, कुणी कुणाशी बोलत नव्हता। अक्षय मात्र एक हात गिअरवर आणि स्टीअरिंगवर ठेवून गाडी पुढे नेऊ पाहत होता।
अक्षयच्या अशा कार्याचा आढावा त्या समोरच्या म्हाताऱ्याने घेतला असावा, कारण तो आता वळून गाडीकडे येत होता. त्याच्या बिडीच्या धुरात त्याचं तोंड अजिबात दिसत नव्हतं, पण त्याच्या येण्याची चाहूल मात्र सर्वांना लागली होती. तो येत होता, पण कोण आणि काय होतं ते? पण जे काय होतं ते अगदी गाडीच्या जवळ येऊन उभं होतं. धुक्यातून आणि बिडीच्या धुरातून त्याने जेव्हा तोंड वर काढले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणि कपाळावर भस्म व कानात रुद्राक्षाची बाळी होती. सर्वांनी त्याला ओळखलं होतं. तो स्मशानभूमीतील स्वामी होता. नकळत सर्वांचा जीव भांड्यात पडला. सर्वजण घाबरले होते. टक अशी काचेवर टकटक पडताच अक्षयने साईड विंडो खोलली व नमस्कार स्वामी असं बोलला. स्वामींनी आत डोकावलं. अक्षयच्या मानेला धुस्कारून त्यांचे असे आत बघणे सगळ्यांनाच विचित्र वाटले. प्रज्योत त्यांना म्हणाला, बाबा काय झालं, काही चुकलंय का? त्या स्वामीने मान बाहेर काढून नाही नाही असं म्हणत तो गाडीच्या अगदी समोर गेले आणि आपल्या बाजूच्या कमरेला लटकलेल्या बोरीतून 2 लिंबू काढून समोरच्या चाकाखाली ठेवून दिला व भस्म काढून त्याला तोंडासमोर ठेवून काहीतरी पुटपटू लागला व गाडीला पुसून दिला. अक्षयला अशा वागण्याचा फारच राग आला. त्याला त्याच्या गाडीला कुणी हात जरी लावला तरी आवडत नसे आणि ह्या स्वामीच्या अशा वागण्याने तो जास्तच चिडला आणि त्यांना म्हणाला, अहो बाबा झालं का तुमचं? तुम्हाला हे सर्वायला करायला आम्हीच दिसलोय का? माहीत नाही कुठून येतात, निघा आता, आधीच उशीर झाला आहे आम्हाला. ह्या सर्व बोलण्याकडे त्या बाबाचे अजिबात लक्ष नव्हते. तो वर आकाशाकडे बघून काहीतरी बडबडत होता. रस्त्याच्या मधोमध थांबल्याने अक्षयने गाडीचा हॉर्न वाजवून त्यांना भानावर आणलं. तेव्हा बाबाने गाडीकडे पाहिलं. अक्षय हाताने बाजूला सरकण्यास सांगत होता. तसे त्यांचे रक्तासारखे लालसर डोळे बघून अक्षय थोडा हबकलाच आणि त्याने गाडी रस्त्याला चालवली. रक्षण कर असे हलके शब्द अक्षयच्या कानावर पडले. त्याला कानाडोळा करत अक्षय पुढे निघाला. खड्ड्यातून गाडी जेव्हा हळूच वर आली अक्षयचे लक्ष अचानक मिरर व्ह्यूमध्ये गेले. त्याच्या पायात गोळे आले, कारण मागे त्या ठिकाणी आता तो स्वामी नव्हताच. बस होतं ते धुकं आणि रिकामा पूल. श्रेयश दादा आवाज वाढवतो का रे जरा? अथर्वचे हे शब्द ऐकता अक्षय भानावर आला आणि त्याला कळलं की श्रेयसचं पूर्ण लक्ष त्याच्याकडेच आहे. त्याची नजरचूक करून त्याने हसतच स्वतःचा आवाज वाढवला. आपल्या सोबतच्या लहान पोरांना घाबरू द्यायचं नव्हतं म्हणून अक्षयने श्रेयसच्या विचारणीवर काही नाही बोलून असा विषय टाळला. गाडी आता बरेच पुढे कागल हायवेला लागली होती. सर्वजण मस्त मज्जा करत होते, नाचत होते. श्रेयस मात्र अक्षयकडेच बघत होता, जो काहीतरी विचारात हरवला आहे. कुठं गेला असेल तो? असा अचानक कसा गायब होऊ शकतो? आणि त्यानं सर्व काय केले? आणि तो काय बडबडत होता? काही विचित्र? नाही अक्षय, तू कुठून जातो आहेस विचार करत. तो एक साधारण वय झालेला वृद्ध होता. वयोमानाने वागत असेल आणि तिथेच कुठेतरी गेला असेल. आईच्या बोलण्याचा फारसा विचार चालला आपल्या डोक्यात. मामा, ओय हा, अरे जेवायचं नाही का आपल्याला? श्रेयस विचारला. अरे हो, इथे पुढे हॉटेल आहे, तिथे जेवू, अक्षय म्हणाला. मस्त बिर्याणीवर ताव मारू. आठवूनच पोटात कावळे वरडायला लागले. तन्मय मजेतच म्हणू लागला, हो आपण सगळे बिर्याणी लवर. प्रज्योत हसतच म्हणाला. सर्वजण खाली उतरून जेवायला निघाले. हॉटेल अगदी प्रशस्त होतं, पण दुर्दैव हॉटेलमध्ये जेवण्यात फक्त व्हेजच मिळालं. सर्वांनी गप्पागोष्टी करत जेवण केलं आणि सर्वजण बिल द्यायला काउंटरवर आले. पैसे देताच टाईम बिघतला तर ऑलमोस्ट 1 वाजला होता. अरे खूपच वेळ झाला आहे, अजून आपल्याला पोहोचायचे आहे. गोवा जवळ नाही यार. अक्षय बाकीचे पैसे आत ठेवत बोलला. साहेब माफ करा, पण एक सांगू का? मॅनेजर बोलला. अहो बोला ना, त्यात काय, सर्वच जण बोलले. तुम्ही सगळे आता निघालात गोवाला, पण तुम्हाला खूपच वेळ झालेला आहे. हे ठीक आहे, पण जाईपर्यंत 4 तरी वाजतील आणि मध्यरात्री तुम्ही त्या आंबोली घाटातून जाणार. मी असं ऐकलंय की तो घाट झपाटलेला आहे. रात्रीच्या वेळेस तिथे एक बाई दिसते. ती गाडीच्या मागे लागून गाडीचा अपघात करते. तुम्ही शक्यतो तिथे सकाळीच जा, असे बोलून त्या मॅनेजरने त्याच्या कपाळावरचा घाम पुसला. छे काही काय बोलताय मॅनेजर? तन्मय जोरातच ओरडला. शिकलेले व्यवसाय करणारे तुम्ही पण अशा गोष्टीवर विश्वास ठेवता? सर्वच जण हसले. अक्षय बोलला, खरंच तुमचं मनापासून धन्यवाद की तुम्ही आमच्या काळजीकरिता हे सर्व सांगत आहात. आम्ही बघू काय करायचं ते. चला बोलून अक्षय पुढे निघाला. बाकीचे सर्वजण तिथेच वॉशरूमला निघाले. अक्षय विचार करत होता, खरं असेल का हे? थोड्या वेळापूर्वी त्या स्वामींचं भेटणं आणि आता ह्या मॅनेजरचं असं सांगणं, हे सर्व अगदी जुळल्यासारखं होत आहे.
काय अभद्र विचार करतोय अक्षय तू? असं काही नसतं. हा भस्म अजून इथेच आहे का? याला पुसायला हवा. असं बोलून अक्षय त्याच्यावर पाणी मारणार. तेवढ्यात एक भिकारी हॉटेलच्या बाहेर वेटरकडे खाण्यास मागत होता. साहेब, भूक लागली आहे, थोडंसं खायला द्या. काय रोजचं रोज आहे रे तुझं? तुला काही मिळणार नाही अजून. ह्या गोष्टींनी अक्षयचं लक्ष वेधून घेतलं. काय चाललंय? अक्षयने त्या वेटरला विचारले. अहो साहेब, रोज येऊन याला खाणं कोण देईल? असू दे, हे घे पैसे आणि त्याला थोडंसं जेवण आणून दे. अक्षयने पैसे वेटरच्या हातात देत बोलला. वेटर आत गेला. तुमचं जेवण आलं की जेवून घ्या आणि हे घ्या पाणी. इतक्यात सर्वजण बाहेर आले. चला मामा, निघूत आपण. असं बोलून आर्यनने मोबाईलमध्ये काही हॉटेल्स आणि पब सर्वांना दाखवलं. सर्वच जण अगदी खुश झाले. ह्या सर्वांमध्ये अक्षय विसरून गेला की त्याला काय करायचं होतं. गाडी स्टार्ट झाली. सांगाव निपाणी बायपास करत गाडी आता आजरामध्ये आली होती. आज सर्वजण खूप खुश होते. काही जण तिथे गेल्यावर काय करायचे ह्याचे प्लॅन करू लागले, तर काही जण खिडकीतून मान बाहेर करून बाहेरच्या नजाऱ्याचा आनंद घेऊ लागले. स्ट्रीट लाईट्स, सुनसान रोड, निरभ्र आकाश आणि तो भला मोठा चंद्र जणू त्यांच्या सोबतच येत होता. हवेत कमालीचा गारवा जाणवत होता, पण तो गारवा ह्या पोरांच्या आनंदासमोर काहीच नव्हता. गोवाच्या विचाराने त्यांना अगदी वेगळ्याच जगात नेऊन ठेवलं होतं. अक्षय देखील गाणी गुणगुणत ड्राईव्ह करत होता. गाडींची थोडीफार वर्दळ होतीच, पण होश कोणाला होते? सगळेच गप्पांमध्ये रंगले होते. चर्चा चालू असताना प्रज्योत बोलला. समजा त्या मॅनेजरने सांगितल्याप्रमाणे तिथं खरंच आपल्याला काही आढळलं, काहीतरी कशाला ती बाईच आढळली तर? सगळेजण आता प्रज्योतकडे बघू लागले. अरे मग काय, ही ट्रिप आपली सर्वात बेस्ट ॲडव्हेंचरस ट्रिप होईल, असं तन्मय बोलला आणि हसू लागला. हो यार, आपण तिचा एक मग रील्स बनवू आणि इन्स्टाला पोस्ट करू. नाही तर असं करू का, इन्स्टाला लाईव्हच जाऊत. नको, रेकॉर्ड करून यूट्यूबला टाकू, जास्त व्ह्यूज येतील. अथर्व अगदी उत्साहात बोलू लागला. सर्वच जणांची मज्जा चालू होती. प्रज्योत सगळ्यांचं बोलणं मध्ये थांबवतच म्हणाला. कोणत्या पण गोष्टी इतक्या सहज नसतात जितक्या त्या वाटतात. काही गोष्टी तिथे चालू होतात जिथे आपला विचार आणि कल्पना संपतात. बरोबर आहे तुझं प्रज्योत, श्रेयश त्याला होकार देत बोलला. ह्या विश्वात फक्त माणूस आणि प्राणी ह्यांचाच वास नसतो, काही तिसरी शक्ती पण असते. भले ती वाईट किंवा चांगली, ती नंतर, पण काही अपुऱ्या कार्यामुळे ती बदलेच्या भावनेत जसा माणूस भटकत असतो तसे काहीसे आत्मे शक्ती पण भटकत असतात. सर्वांची चर्चा आता गोवा सोडून फारच दूर रहस्यमय बनत गेली. सर्वच जण आपापले मत मांडत होते. अक्षयने परिस्थितीचा आढावा घेत समजूतदारपणे सांगू लागला. हे असं काही नसतं, फक्त असतात ते मनाचे खेळ. आपला मेंदूच सर्वात भयानक रहस्याने भरलेला आहे. जसा आपण विचार करतो तसाच तो सर्व घडत आणत असतो, मग ते कशाही बाबतीत असो. तसंच यांचं देखील आहे. आपण अशा वातावरणात आहोत जिथे आपला मेंदू आपल्या भावनेशी सहज खेळू शकतो. अंधार रात्र आणि सुनसार रस्ता इतकं माणसाला भीती घालण्यासाठी पुरेसं आहे. मग रस्त्याकडचे झाडं देखील आपल्याला एखाद्या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या माणसासारखं दिसायला लागेल. आई शपथ, आर्यनच्या अंगावर मोठे मोठे शहारे आले होते. काय रे, काय झालं? सगळे त्याला विचारू लागले. आर्यनने हलकेच हास्य करत सांगितले. अरे हा मामा झाडांबद्दल सांगत होता आणि ते झाड मला अगदी तसंच दिसलं, कुणीतरी उभं असल्यासारखं. असं म्हणताच सगळे हसू लागले. हे असंच होतं रे. थांबतं कोणतं झाड? ते मागचं का? असं बोलून अक्षयने गाडीचा युटर्न घेतला आणि गाडी अगदी त्या झाडाच्या समोर नेऊन उभी केली. झाड अगदी तसंच वाकलेलं आणि त्याच्या फांद्या एखाद्या माणसाच्या हातासारख्या बाहेर आल्या होत्या. सर्वजण गाडीच्या बाहेर उतरले. अक्षयने मुद्दाम आर्यनच्या मनातली भीती काढण्यासाठी गाडी तिथे आणली होती. सगळ्यांनी झाडाला बघून आर्यनकडे बघून हसून घेतलं. आर्यन पण हसू लागला. बरं चला, आता 2:30 वाजायलेत. थंडी देखील वाढत आहे. सर्वजण गाडीत बसा, विंडो पॅक करा, थंडी खूप वाजणार आहे. कारण आता काहीच अंतरानंतर चालू होणार आहे, तो म्हणजे आंबोली घाट. अक्षयने त्याच्या जॅकेटची चेन लावतच बोलला. यस, घाट म्हणजे मज्जा येणार भावा, असं तन्मय खुश होऊन म्हणाला. सर्वजण गाडीत बसले आणि गाडी निघाली त्या रात्रीच्या प्रवासाला. खरा प्रवास आंबोली घाट. गाडी रस्त्यावरून भरधाव वेगात जात होती. सगळेजण आता गप्पा गोष्टी करून थोडे दमलेच होते. गाडीतील गाणी बंद झाली होती. हळूहळू सर्वजण शांत होऊन फक्त गाडीत समोर बघत बसले होते. हायवेचा तो प्रकाश आता मंद होत होता. आजूबाजूची झाडी देखील माघार घेत होती. रस्ता गाड्यांच्या वर्दळीने कमी होत होता. जेमतेम एखादी दुसरीच गाडी आता त्या रस्त्याला दिसत होती. रस्ता आता थोडा खडबडीत होत चालला होता आणि उंच उंच होत
तो घाटाच्या वाटेला लागू लागला. आत्तापर्यंत निरभ्र वाटणारे ते आकाश आता अगदीच गच्च भरून आल्यासारखे दाट झाले होते. निळसर उजेडावर आता काळ्या करंद अंधारनी ताबा मिळवला होता. रातकिड्यांची किरकिर, गाडी खाली येणाऱ्या त्या छोट्याशा दगडांची चरचर पूर्णपणे स्पष्ट सगळ्यांना ऐकू येत होती. चंद्र अगदी गाडीच्या समोर दिसू लागला. भला मोठा चंद्र, पण त्याचा उजेड मात्र काहीसा दिसत नव्हता. फक्त त्याचा आकारच मोठा दिसत होता. सर्वजण घाटाचा नजारा बघत होते. कुठेतरी पडकी टपरी, कुठेतरी मोडलेला कच्चा लाकडाचा बाग, असा काही नजारा दिसत होता. खाली दरीसारखा खोल आणि बाजूला कोणताही सहारा नव्हता. वर मात्र मोठे मोठे दगड, असं वाटत होते की जणू ते आता उडीच घेतील गाडीवर. जसे जसे गाडी घाट पार करत होती तसा अंधार वाढतच होता. अक्षयने गाडीचा डिंपल वाढवला, पण इथेच काहीच थांबणार नव्हतं. अचानक घाटामध्ये गारवा वाढूच लागला. सर्व खिडक्या बंद करूनही गाडीत सर्वांना थंडी वाजू लागली. सगळे प्रयत्न करू लागले की कुठून गार वारा येत असेल, पण त्याच्यानुसार तर गाडी पूर्ण पॅक होती. मग ही थंडी म्हणत म्हणत खिडकीच्या काचावर आता धुक्यांची वाफ जमू लागली. गाडींच्या समोरच्या काचेवर पण सगळीकडचे रस्त्यावरचे धुके वाढू लागले. अक्षयने काचेवर पाणी मारून वायपरने ते पुसून दिलं आणि वायपर चालूच ठेवला. गडद अंधार, दाट धुके, त्यात त्या वायपरचा करकर असा आवाज, सर्व थोडं विचित्रच वाटत होतं. मॅप चालू ठेवून अक्षय गाडीची पार्किंग लाईट चालू ठेवून गाडी चालू लागला. सर्वजण खिडकी उघडून मोबाईलचा टॉर्च चालू करून साईडच्या रस्त्यांचा आढावा घेऊ लागले, जेणेकरून गाडी कुठे ठोकली गेली नाही पाहिजे. असंच थोडं अंतर पुढे गेल्यावर अचानक सर्वजणांचे डोळे मोठे झाले. कपाळावर आठ्या पडू लागल्या. सगळेजण एकमेकांकडे बघू लागले. पण अक्षय डोकं खाजवू लागला. अरे हे काय, असं कसं शक्य आहे? तन्मय जोरात ओरडू लागला. 30 झाडे, 30 तोडकी मोडकी टपरी, तोच मोडलेला कच्चा लाकडी बाग परत दिसू लागला. अरे आताच पार केलं होतं ना याला, मग परत कसं दिसत आहे सगळं? आर्यन थोडा घाबरतच बोलला. अक्षय पण शांतच होता. पण जेव्हा त्याला तोच वळण परत दिसला, अरे नाही, अशा ठिकाणी एकसारखे स्पॉट असतातच, असं बोलून अक्षय गाडी चालू लागला. खरं तर त्याने हे त्या मुलांसाठीच बोललं होतं, पण प्रश्न तर त्याला देखील पडला होता. थोड्या अंतरावर गेल्यावर गाडी कचकन थांबली. सगळ्यांच्या डोक्याची तारच हलली, कारण समोर तीच मोडकी टपरी आणि तोच बाग होता. श्रेयस तर रागाने गाडीचा लॉक उघडला खाली उतरून बघायला, पण अक्षयने त्याला अडवले. 2 मिनिट शांत बसून अक्षय उच्चारला, चकवा. हो, आपल्याला भुलवलं गेलं आहे. आपण भटकलो आहोत. पण हे कसे शक्य आहे मामा? श्रेयस आणि बाकीचे सगळे विचारू लागले. खरं तर मला तेव्हाच समजायला हवं होतं, जेव्हा गाडीत थंडी अचानक वाढली. तिथूनच चालू झालं होतं हे सगळं. अक्षयला आता सगळं कळून चुकलं होतं. सर्वजण तसे धाडसी होतेच. तन्मय म्हणाला, झालं, फसलो. आता गप्पच बसायचं का? चला गाडी काढा आणि जिकडे उजेड दिसेल तिकडे निघूया. तन्मयचे हे म्हणणे सर्वांना पटले. अक्षयने गाडी चालू करायला किल्ली फिरवली, पण खटखट करत गाडी परत बंद पडू लागली. आता मात्र सर्वांना थोडी भीती वाटू लागली. कुणाला काय करावं काहीच समजेना. प्रत्येकजण विचार करू लागला की काय होत आहे. बाहेर तर इतका काळोख होता की कुणी गाडीच्या बाहेर जरी गेलं तरी तो दिसणार नाही. अशा अंधारात सुद्धा पण ना जाणे ती टपरी आणि तो बाग अगदी चमकून सर्वांना दिसत होता. सगळेजण अचानक तिकडे बघू लागले, कारण असं वाटत होतं की त्या टपरी पाठीमागून कुणीतरी टपूनच त्यांच्या गाडीकडे बघत आहे. पण तिथे फक्त टपरीचा एकच भाग वाऱ्याने उडत होता. सगळ्यांनी समज केला की त्यामुळेच लक्ष वेधलं गेले असेल, पण इकडून कर असा आवाज देखील येऊ लागला. आता मात्र सगळ्यांनी मान फिरवली, पण त्यांना दिसलं की तो लाकडी बाग जोरात हलतोय. पण असं कसं हलतोय? वाऱ्याने हलत असावा कदाचित. असो, इकडे गाडी जोरात हलून मोठा आवाज करून चालू झाली आणि त्यामुळे सर्वांना त्या विचारातून बाहेर काढले होते. वेळ वाया न घालवता अक्षयने गाडी जोरात पुढे नेली. कुणीही कुणाशी बोलत नव्हता. सर्वांचं लक्ष मात्र रस्त्यावरच होतं. सर्वजण मध्ये येऊन समोरच्या काचेतून हेच बघत होते की परत चकवा लागतो का. पण आश्चर्य, समोर एक वेगळाच साईनबोर्ड दिसला, टनल अहेड. सर्वांना जरा थोडं बरं वाटलं. सर्वजणांना थोडं बरं वाटलं. कसे माहीत नाही, पण सर्वजण त्या चकव्यातून बाहेर आले. ते म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. पण इथे मात्र नियतीच्या मनात वेगळंच होतं. काळ गेलेला होता पण वेळ येणे बाकी होती. जसा जसा बोगदा येत होता तसं तसं परत धुके वाढू लागले. परत तोच खेळ चालू झाला.
पार्किंग लाईट, वायपर, रस्ता आता रस्ता नसून तो एका नदीसारखा भासू लागला. टनलमध्ये 500 मीटर आत गेल्यावर ह्यांची गाडी थांबली, कारण बोगद्याच्या समोरच रस्त्याच्या बरोबरमध्ये ती बसलेली. काळ्या गडद अंधारात, दाटलेल्या धुक्यांना आणि अंधाराला मात देऊन ती रस्त्याच्या बरोबरमध्ये बसली होती. अंगावर हिरवी करड साडी, हातात हिरव्या बांगड्या, कुठे फुटलेल्या, कुठे फुटून हातात घुसलेल्या, पण घुसलेल्या ठिकाणाहून रक्तच येत नव्हतं, कारण तिच्या शरीरावरची चामडी पूर्ण गळून खाली लोंबत होती. वाकडे विखुरलेले पाय, पोटांना छेदून बाहेर आलेली काळी नखं फारच लांब रस्त्यात खोबत होती. तिचे दोन्ही हात कशातरी मध्ये घुसलेले होते. लाल रंग मात्र दिसत होता. तिचे पांढरे जख केस तिच्या डोक्यावर घेतलेल्या पदरातून बारीकशी बाहेर येऊन लोंबत होते. दात अगदीच खालच्या आणि ओरच्या ओठात घुसून बाहेर आलेले. चेहरा पूर्ण काळा, ठिकठिकाणी जखमा पण अशा ज्यात आतून माशा ये जा करत होत्या. इतकं स्पष्ट का ना जाणे गाडीमधल्या सगळ्यांना दिसत होतं. इथे गाडी जागच्या जागी थांबली होती. गाडीच्या आजूबाजूला धुके, वरून आकाश दाटून आलं होतं. पाऊस पडतो की काय असंच काहीसं वातावरण झालं होतं. गाडीत बर्फ जमा व्हावा असं काहीसं धुक्याचं आवरण गाडीच्या भोवती झालं. इतक्या थंडीमध्ये सुद्धा आता गाडीमधील सगळ्यांना घाम फुटलेला होता. कुणाला काहीच सुचत नव्हतं. अक्षय पण लाईटचा डिंपल कमी करावं की नको हाच विचार करत होता. इतक्यात तिच्या अंगावर लाईट पडला. अक्षयचा हात थरथरच गाडीच्या स्टिअरिंगवर होता. श्रेयसने तर भीतीने पाण्याची बाटली इतकी गच्च पकडली की ती बाटली आता फुटेल की नंतर. तन्मयने तर गाडीच्या शीटला घट्ट पकडलं होतं. आर्यन आणि अथर्व प्रोजेक्टच्या बाजूला डोके करून फटीतून ते सर्व बघत होते. परिस्थितीच तशी झाली होती. कधीही अशा गोष्टींना न मानणारे, अंधविश्वासाला बळी न पडता त्याची गल्लत करणारे ही सर्व मुलं आता त्यांच्या डोळ्यासमोर हे सर्व बघत होते. काळोख जास्तच पसरू लागला. वातावरणात बदल होऊ लागला. गाडीमधला म्युझिक सिस्टीम तर खरखर करून आणखीच भीती वाढवत होता. सर्वांचे श्वास गुदमरू लागले. तिने त्याच्यात हात घालून त्याचे लचके तोडायला सुरुवात केली. त्याच्या रक्ताचे शिंतोडे तिच्या पदराच्या आत, म्हणजे तिच्या चेहऱ्यावर आणि पूर्ण अंगावर उडत होते. अचानकपणे त्या सर्वांचा इतका वास घाण सुटला आणि तो गाडीत शिरला. सर्वांच्या नाकातील केस जळावेत इतका घाणेरडा तो वास होता. सगळे नाकाला हात लावून अजूनसुद्धा ते सर्व बघत होते. त्या वस्तूने जेव्हा पलटी मारली तेव्हा कळालं ते एक जनावर, जंगली जनावर कुत्रा होता. तिने तिचे हात त्याच्या तोंडात घालून चाटून आता तिने आपले पूर्ण तोंड त्याच्यामध्ये घातले होते. हे सर्व बघताच सर्वाच्या तोंडून एकच किंकाळी निघाली. छी, काय आहे हे? सर्वजण भानावर आले होते. भीतीमुळे आतापर्यंत त्यांच्या तोंडून वाचा फुटत नव्हती. तीच आता घाबरून किंचाळत होती. इतक्यात तिची नजर गाडीवर पडली. ह्यांची व तिची नजर भेट झाली. तिचे ते लाल रक्ताळलेले डोळे भुबुळाच्या ऐवजी फक्त पांढरी खोबणीच होती. ती तिखट नजर बघून सर्वांची पाचेवर धारण बसली. सगळ्यांना काही क्षणातच आधी घडून गेलेल्या घटना, कथा आणि फिल्म्सची आठवण येऊ लागली की ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या असतात. पण हे काय? तिने तो मासाचा तुकडा तोंडात पकडला व अंग पूर्ण आकडून घेऊन विक्षिप्तपणे हसत तिने आपले पूर्ण शरीर वाकडे केले व तिचे मुंडके आता जमिनीला टेकले होते आणि तिच्या डोक्यावरचा पदर तिच्या डोक्यात आतपर्यंत खुपसला गेला होता. उलटी होऊन ती हसत होती आणि आता हसण्याने ती आणखी भयानक दिसत होती. तिच्या डोळ्यातून रक्त वाहत होते. तिने तोंडातले एका झटक्यात गिळून टाकले. तिचा तो गिळणारा हा आवाज पूर्ण शांतता भंग करत होता. इथे गाडीत आता सर्वजण पूर्ण घाबरून एकमेकांना घट्ट पकडून बसले होते. मामा, तू गाडी चालू कर पटकन. श्रेयस थोडा भीत पण थोडं थोडं धाडस मनात आणून ओरडला. त्याच्या अशा ओरडण्याने सर्वांना एकच बळ आले. अक्षयसोबत सर्वच जण आता भानावर आले होते. तन्मय बोलला, मामा पटकन यू टर्न घे, मी बघतो आहे मागे काही नाही आहे. पण अक्षयला तरी फ्रंट मिरर व्ह्यूमध्ये काहीच दिसत नव्हते. तरी देखील त्याने गाडी स्टार्ट केली. सर्वजणांचं लक्ष तिकडेच होतं, कारण सर्वांना वाटलं मागच्या वेळीसारखं आता देखील गाडी चालू होत नाही. पण आश्चर्य, गाडी चालू झाली होती हे तिने जाणले होते. तिचे हसणे बंद झाले होते. ती आता रागावलेली होती. तिने तिच्या रस्त्यात खोलवर दाबली गेलेली नखे वर काढत व गाडीच्या दिशेने धाव घेण्यास सुरुवात केली. आकाशात आता आणखीच दाटपणा आला होता. घोबडांची घुरघुर आता अचानक वाढली होती.
कुठेतरी दूरवर कुत्रे रडत असल्याचा आवाज येत होता. हे सर्व घडत असताना अचानक एका जोरात किंचाळी तिच्या तोंडातून आली. सर्वांच्या कानाचे पडदे फाटावे इतकी ती कर्कश किंचाळी होती. सर्वजण डोळे मोठे करून फक्त समोर पाहत होते. ती किंचाळतच काहीतरी बोलत पुढे सरसावत होती. इतक्यात गाडीने वळण घेतला होता. ती मागे आणि हे पुढे असं काहीसं तिथे झालं होतं. तिने ओरडतच बोललं आणि हे आता सर्वांना ऐकू येत होतं. घोगरा मोठा आवाज अगदी सहन न होण्यासारखा. पण ती काहीतरी म्हणत होती. ती म्हणत होती, मगाशी वाचलात, आता नाही वाचणार. हे ऐकताच सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले व त्यांना कळले की ते ज्या चकव्यामधून बाहेर पडले होते तो चकवा तिनेच आखला होता. पण इतकंच काय, तो वेळ होता सर्वांकडे विचार करण्याचा. कारण गाडी मागून ती उलटी पळत येत होती. तन्मय आणि प्रज्योत मागे तिच्याकडेच बघत होते आणि श्रेयश अक्षयला गाडी जोरात पळवण्यास सांगत होता. अक्षय देखील मिररमधून बघत होता. ती मात्र घुरघुर करत अगदी जलद गतीने येत होती. पण अक्षय गाडी जोरात पळवण्याच्या नादात खड्ड्याचं देखील भान ठेवत नव्हता. तन्मय व गाडीतील सगळेच आता उलथापालथ होऊ लागले. सगळेच सावरत परत तिला बघत होते. तन्मय त्याच परिस्थितीत बॅग आणि बाकीच्या गोष्टी सांभाळत होता. हे सर्व चालू असताना ती जागा थांबून अचानक खाली दरीत उडी घेतली. हे दृश्य बघून सर्वांच्या काळजात चर्र झालं. सगळं पूर्वरित होऊन आकाश आता थोडं साफ होत होता. तिची कोणतीच उपस्थिती आता जाणवत नव्हती. ना गाडीच्या मागे होती ना कुठे. सगळं शांत झालं होतं. पण तिचं साम्राज्य संपलं नव्हतं. इथे सर्वजण थोडं घाबरतच पण भानावर येत होते. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, कोण होती ती? म्हणजे तो मॅनेजर म्हणत होता ते सर्व खरं होतं तर? अथर्व पाणी पितच बोलला, हो रे, इथे भूत आहे, खरंच आहे. नाही भूत नाही, ती यक्षिणी आहे. अक्षय बोलला, यक्षिणी? हे काय असतं? सगळ्यांनी विचारलं. अक्षयने सांगितलं, लग्नासाठी किंवा त्या संबंधित गोष्टीसाठी ज्यांची इच्छा अपुरी राहते आणि त्याचा आकस्मिक निधन होतं त्या मरून यक्षिणी होतात. त्यांना गरज असते बिना लग्नाच्या पुरुषांची. आणि आपण सगळे तरुण पोरच. ते सगळं ठीक आहे, पण ती गेली कुठे आणि कसं? आणि ती काय बोलत होती? वाचलात आधी पण? अरे आपण तर आत्ता पण वाचलोत ना मग? तन्मय मध्येच बोलणं तोडत बोलू लागला. अक्षय म्हणाला, नाही, आपण अजून वाचलेले नाही. ते बघ, तेच घुबड अजून मगापासून त्याच झाडावर बसलेलं आहे जे परत परत दिसत आहे. म्हणजे आपण अजूनही तिच्या चकव्यात आहोत. अरे पण मामा, आपण मगाशी कसं बाहेर पडलो त्यातून? आणि आता पण? अथर्व विचारात होता. खरं तर याचं उत्तर अक्षयकडे देखील नव्हतं. गाडी खूप उशीर त्याच ठिकाणी फिरत होती. पण गाडीतील पेट्रोल मात्र हॉटेलजवळ होतं तितकंच होतं. गाडीतील आता सर्वत्र तोच कुबट वास घुमत होता. गाडीतील लाईट देखील कमी वाटत होती. सर्वांचे पडलेले चेहरे होते. बेचैनी होती सर्वांच्या श्वासामध्ये. गाडी फिरून परत त्याच बोगद्याजवळ येत होती. सर्वच जण परत घाबरले. पण ह्यावेळी ती तिथे नव्हती. सर्वांना थोडा धीर आला. पण जसं जसं गाडी बोगद्याच्या जवळ येऊ लागली तसं तसं वातावरणात परत तोच बदल होऊ लागला. गाडीने ती बसली होती ती जागा पार केली. पण तिथे आता नाही रक्ताचा सडा होता नाही काही. पण अक्षयने जेव्हा त्याच्यावरून गाडी घेतली, कच्च असा आवाज करून त्याच वेळी फट्ट असा आवाज झाला आणि गाडी जागीच थांबली. कुणाला काहीच कळेना. अक्षयने खिडकी खाली करायला घेतली पण सर्वांनी त्याला अडवलं. पण अक्षय बोलला, बघायला तर पाहिजे काय झालंय. अक्षयने खिडकी खाली केली आणि त्याने मान बाहेर काढून पाहिले तर त्याच जंगली कुत्र्यावरून गाडी त्याला कुचवून पुढे गेली होती आणि पंक्चर झाली होती. हे दृश्य बघून अक्षयला गाडीतून खाली उतरवलंच नाही. ते सर्व बघताना त्याच्या तोंडाजवळ समोरच्या बाजूने जोरात कुणीतरी येत आहे असा भास झाला. तो भास इतका खरा होता की अक्षयची छाती धडधडू लागली. त्याने पटकन आतमध्ये तोंड घेतलं व काच वर केली. इतक्यात त्याच्या काचेवर त्या कुत्र्याच्या रक्ताचे डाग जोरात उडाले. सर्वांना एकदम त्याची किसळ झाली. अक्षयने घडलेलं सर्व सांगायला सुरुवात केली. तसं सगळ्यांना कळलं की ती परत येत आहे. म्हणून गाडी तिथेच थांबून सर्वजण समोर पाहू लागले. पण ती मागे उभी होती. हसत तिच्या अशा भयानक हसण्याने सर्वजण मागे बसू लागले. तिच्या हातात तेच मेलेलं कुत्रं होतं. गाडी तर पंक्चर. सगळ्यांनी आता आपल्या माना अक्षयच्या ठिकाणच्या काचेवर फिरवली. तिथे नाही आता रक्त होतं नाही गाडी पंक्चर होती.
गाडीत मात्र आता लाईट बंद चालू होऊ लागली. ती जोरात पळत येऊन गाडीच्या मागच्या म्हणजे तन्मयच्या बाजूच्या खिडकीत येऊन हसू लागली. अक्षयने तन्मयला बाजूला ओढले. तन्मय तसा बॅगवर जाऊन आदळला. त्या क्षणी ती गायब होऊन समोर येऊन उभी राहिली. अक्षयने तन्मयला सावरले. श्रेयश देखील आता तन्मयला विचारू लागला, ठीक आहेस ना? तन्मय हो बोलला. इकडे सर्वजण समोरच बघू लागले. अचानक श्रेयशला आठवलं की आपल्याकडे मोबाईल आहे. त्याने पटकन मोबाईल काढला, पण नेटवर्कच नव्हतं. त्याने तरी 100 नंबरला फोन लावला. बिना नेटवर्कसुद्धा तिथे नंबर लागतो असं त्याला वाटलं, पण तो फोन अक्षयच्या फोनवर आला. अक्षय आश्चर्याने श्रेयशकडे बघू लागला. हे कसं शक्य आहे? तोपर्यंत ती अगदीच वेगळी आणि विक्षिप्त बनत चालली होती. इकडे तन्मयचं लक्ष ह्या सर्वांकडे नव्हतंच. तो बॅगमध्ये काहीतरी बघत विचार करत होता. हो, ह्याच्यामुळेच नाही, पण मगाशी देखील माझ्या हातात बॅग होती म्हणून ती गेली, आणि आता देखील बॅग हातात आल्यावरच ती गेली. त्या बॅगेत होता बाळूमामांचा फोटो. हे बघताच तन्मयचे डोळे सत्कारमतेने भरून आले. इतक्यातच तिने आता विचित्र आणि भयानक रूप घेतले होते आणि ती रागात गाडीकडे धावत येत होती. इथे अक्षय देखील गाडीला स्टार्टर देत होता. ती अगदी थोड्याच जवळ येऊन गाडीवर उडी मारणार, तोच गाडी जोरात दणका देत चालू झाली. तशी ती गाडीच्या जवळ येताच बोनेटचा तिला स्पर्श होताच ती मागे फेकली गेली. हे बघून गाडीतले सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि त्यांना आठवला तो बाबा. मनोमन सर्वांनी त्याचे आभार मानले, कारण त्यांनीच त्यांच्या जवळची भस्म गाडीच्या समोर लावली होती. अक्षयने मनोमन त्यांची माफी मागितली आणि देवाचे आभार की त्यांनी त्याच्यावर पाणी मारून ते मिटवू नाही दिलं. त्याला देव प्रत्येक रूपात येतो हे पटलं होतं. ह्यावेळी तो भिकारीच्या रूपात आला होता. सर्वांनाच कळत होतं की थोडंसं का असेना, पण सर्वांना आता थोडं हायसं वाटू लागलं. ती आता जवळ नव्हती. गाडी चालू झाली, पण गाडी चालू होऊन परत खूपच मागे आली होती. अक्षयने तीच मागे आणली होती. ह्या सर्वात त्याला याचं भान नव्हतं की गाडी चालू झाली आणि गिअर पडणार तोवर आजूबाजूने ती परत ओरडत आली होती. दिसत नव्हती, पण ती होती. चित्रविचित्र आवाज पूर्ण घाटात घुमत होता. अक्षयला काही कळेना. कुणीतरी जोरात हाक मारत होती, श्रेयश, श्रेयश, जाऊ नको बाळा, रात्रीचं ट्रिपला जाऊ नको. तुला बजावलं होतं ना रात्रीचं कुठे जायचं नाही. अथर्व बाळा, खाली ये, मी तुला गोवाला नेते. ये पिल्ल्या. आर्यन, तुला जायचं होतं का? असा आवाज. हा आवाज तर त्यांच्या ओळखीचा होता. त्यांच्या आईच्या आवाजातून वेगवेगळ्या ठिकाणाहून ती बोलत होती. लक्ष देऊ नका, ती परत आपल्याला फसवत आहे. आपण गाडीतून उतरवण्यासाठी अक्षयने सर्वांना सांगितले. शांत झालेले सर्वांचे चेहरे आता परत घामाने दरदरले. तू ये ना समोर, तुझ्यात हिंमत असेल तर. तन्मय जोरातच ओरडला. अक्षयने त्याला गप्प बसवलं. मूर्ख आहेस का? काय करतोय? खरं तर अक्षयला देखील आता तिचा राग आला होता आणि तो देखील हेच करणार होता, पण सगळ्या मुलांकडे पाहून तो गप्प होता. त्यांच्यावर कोणतं संकट त्याला आणायचं नव्हतं. तन्मय म्हणाला, अरे घाबरता कशाला? आपल्याजवळ आपल्या सर्वांचे रक्षण करायला आपले बाळूमामा आहेत आणि स्वामींचा आशीर्वाद हा गंधसुद्धा आहे. हे शब्द ऐकताच अक्षयला आईची आठवण येऊ लागली. अक्षयच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य उमटलं. आई या 2 शब्दापाठीमागची ताकद त्याला कळली होती. सर्वजण खुश झाले. थोड्या वेळापूर्वी जेव्हा आपली गाडी खड्ड्यात गेली तेव्हा बॅग सरळ करायला हातात घेतली होती. तेव्हाच तिने आपला पिच्छा सोडला होता आणि परत आता जेव्हा मामाने मला मागे खेचलं तेव्हासुद्धा बॅगेतून फोटो बाहेर आलेला पाहून ती बाजूने पळून गेली. तन्मय अगदी सकारात्मक होऊन बोलू लागला, अरे हा, आपली गाडी पण चकव्यातून बाहेर पडली, ती पण 2-3 वेळा लपके खाऊन, कारण गाडीच्या समोर भस्म होता आणि स्वामींनी लिंबू फोडला होता. अक्षयने सांगितले. श्रेयश म्हणाला, एक्झॅक्टली, मगाशी तर आपण आपली गाडी अगदी सेम तशीच चालू झाली, पण हे करूनसुद्धा ती आपली पाठ सोडत नाही आहे. सगळे विचार करू लागले काय करावं. अक्षय म्हणाला, आपल्यासोबत आपल्या गाडीत स्वामींचा गंध आणि मामांचा फोटो आहे म्हणून तिने अजून कोणाला काही हानी पोहोचवली नाही. गाडीला पण तिने समोरून काही केलं नाही, कारण गाडीच्या समोरच्या बाजूस भस्म आहे. मग हेच गंध आणि फोटो आता आपली रक्षा करू शकतो. सर्वांनी ओळखलं की अक्षयच्या मनात काय चाललंय. सर्वांनी त्याला अडवलं. तू गाडीच्या बाहेर जाऊ नकोस मामा, प्रज्योत काळजीत येऊनच म्हणाला. सर्वजण त्याला होकार देऊ लागले, पण अक्षयने जणू निश्चयच केला होता. त्याने त्या गंधाची शिशी उघडली व गंध आपल्या कपाळावर लावला. तेव्हा मात्र सर्वांना कळलं की अक्षय काय विचार करत होता. पटकन सर्वांनी तो गंध आपापल्या कपाळी लावून घेतला. श्रेयशने मामांचा फोटो हातात घेतला. सर्वांनी मनोमन त्यांचे आभार मानले आणि फ्रंट मिररच्या स्टँडला मामांचा फोटो टांगला. त्यांचा आशीर्वाद घेऊन रक्षण करा स्वामी, असा धावा करत सर्वांना सांगितले.
काहीही झालं तरी गाडीच्या खाली यायचं नाही. अक्षयने गाडीचे दार उघडले. सर्वजण मनात देवाचा धावा करू लागले. वातावरण आता परत बदलत होते. आभाळलेले ढग आता जोरात गडगडू लागले. कुत्री जोरात रडू लागली. वारा जोरात वाहू लागला, इतका की घाटाची सगळी मातीच वर उडून येऊ लागली. पावसाचे बारीक थेंब पडू लागले. हा पाऊस खूप वेगळा होता. अक्षयने डोळ्यावर हात ठेवतच पुढे पाऊल टाकले. तो तन्मयच्या खिडकीच्या कडेला येऊन उभा राहिला. वाऱ्यात त्याचे केस अस्ताव्यस्त होत होते. आतून सगळे स्मित हास्य करून त्याला धीर देत होते. अक्षयने ती गंधाची शिशी उघडली आणि त्या ठिकाणी दारावर मोठा स्वास्तिक काढला आणि त्याने आर्यनच्या बाजूला येऊन त्याने त्या बाजूच्या दारावर ओम काढला. गाडी आता पूर्णपणे तृप्त झाली होती. परत तो गाडीत बसण्यास ह्या बाजूला आला आणि गाडीचा दार उघडणार तसा त्याला रडण्याचा आवाज ऐकू लागला. त्याने आपली मान फिरवली तर काय, रस्त्याच्या बरोबर मध्ये रडत असलेली चिक्कू त्याला दिसली. चिक्कू म्हणजे त्याची पुतणी. अक्षयचे हात थरथरू लागले. आतापर्यंत सर्वांना आवाजाचा भास झाला होता, शिवाय अक्षयच्या पण आता त्याला दृष्टीभ्रम झाला होता. त्याची मान लटपटू लागली. त्याचे एकटक तिकडे पाहणे गाडीतल्या सर्वांना हेरले होते. सगळ्यांनी अक्षयच्या नजरेच्या दिशेस नजर मिळवली आणि पाहिलं, पण अक्षय जिकडे पाहत होता तिथे तर काहीच नव्हतं. सर्वजण आश्चर्य झाले, पण अचानक सगळे घाबरू लागले, कारण अक्षय आता पुढे पुढे चालत जात होता. सर्वजण आतून ओरडून त्याला अडवत होते, पण त्यांचा आवाज त्याच्यापर्यंत जात नव्हता. अक्षय तसाच पुढे सरसावत होता. अचानक गाडीमध्ये सर्वांच्या मागच्या बाजूने एक विक्षिप्त हसू ऐकू आलं. सर्वांना कळून चुकलं की तिला जे करायचं होतं तिने ते केलं. तिने अक्षयला गाडीच्या बाहेर आणलं. सर्वांनी मनातच देवाचा धावा सुरू केला. आर्यन बाळूमामाच्या फोटोला नमस्कार करत त्यांची आरती म्हणू लागला. वातावरण अगदीच भक्तिमय होऊन गेलं होतं. त्यामुळेच की काय, आता ती तिच्या रूपात येत होती. हे बघून अक्षय भानावर आला. त्याच्या कपाळी गंध बघून ती आणखीच भडकली व अक्षयकडे धावत येऊ लागली. अक्षयने लागली शिव हरी शंकर नमामी शंकर, शिवशंकर शंभो म्हणत गाडीकडे पळ काढला. तिच्यात त्याच्यात आणि गाडीच्यात खूप अंतर नव्हता. ती अक्षयला पकडणार इतक्यात त्याने त्या गाडीतल्या शिशीतला काही गंध तिच्या दिशेने फेकला. तसं ती सर्र करून दूर फेकली गेली आणि अक्षयने क्षणाचाही विलंब न लावता गाडीत धाव घेतली आणि मुठ्ठी उघडून पाहिलं की शिशी सुरक्षित तर आहे ना. त्याच्याकडे पाहून त्याने स्मितहास्य केले. गाडीतल्या सर्वांचे हात आता अक्षयच्या खांद्यावर होते. घोबडांची घुरघुर आता चिवचिव अशा आवाजांनी घेतली होती. धुकं सावरलं होतं. पावसाचे थेंब जाऊन उन्हाची कोवळी किरण आता घाटात पसरत होती. रात्रीच्या किरमट गारठ्याची जागा आता पहाटेच्या सोजवळ थंडीने घेतली होती. पहाटेचे 5:30 वाजले होते. समोर बोगदा साफ दिसत होता. गाडीसुद्धा एका प्रयत्नामध्येच चालू झाली होती. गाडी आता शेवटी बोगद्यात गेली होती आणि तिथून सही सलामत बाहेर देखील आली होती. टिकटिकच्या आवाजाने सर्वांचं लक्ष वेधलं. गाडीत पेट्रोल संपत आलं होतं. सर्वांनी एकमेकांकडे बघितलं आणि हसू लागले. हा सुटकेचा हसू होता. सर्वजण त्यातून आता बाहेर पडला होता. त्या बोगद्याच्या थोडा पुढे गेल्यावर सगळ्यांना एकच आवाज कानावर आला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सर्वांचे डोळे सुखाने ओलावले. सर्वांनी स्वामीचं धन्यवाद करून मामांच्या फोटोला देखील हात जोडले. तन्मय म्हणाला, भयानक होतं यार हे सगळं. म्हणजे विश्वास ठेवणं न ठेवणं हे आपल्या हातात अजिबात नसतं. मी बोललो होतो ना, प्रज्योत बोलू लागला. ते काही असो, मी इतक्या लहान वयात इतकं सगळं बघितलं, मी तर धाडसीच म्हणायचं. असं म्हणून अथर्व आणि सगळे हसू लागले. अक्षय सगळं ऐकून ह्यातून बाहेर काढण्यासाठी बोलू लागला, देव तर असतोच आपल्यासोबत, पण देव जवळ नाही, आपण त्याला पाहिलं नाही, पण एक देव मात्र आपली नेहमी काळजी घेतो, नेहमी आपल्या पाठीशी असतो. कधी रक्षण करता तर कधी पाठीराखा बनून तो नेहमी असतो. तो म्हणजे आपली आई, हो ना. सर्वांनी होकारार्थी मान हलवली. आज जर तिने जबरदस्तीने हे सर्व दिलं नसतं तर आज आपलं काहीच खरं नसतं. म्हणून आपापल्या आईमध्ये आपला देव बघावा. टंग करून आवाज आला. श्रेयसने मोबाईल बघितला. रिसॉर्टचं बुकिंग झालं होतं. श्रेयसने सगळ्यांना ही गोड बातमी दिली. समोर बघून अजून सगळेच खुश झाले, कारण समोर लिहिलं होतं गोवा 120 किलोमीटर.